ठाण्यामध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये मतभेदाची शक्यता आहे। स्थानिक निवडणुकीसाठी भाजपानं स्वबळाचा नारा दिलाय। युती संदर्भात कार्यकर्त्यांनी कोणतीही विधानं करू नयेत असं बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलंय। माननीय मुख्यमंत्र्यांनी 6 विभागीय बैठकीमध्ये सर्व पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत। महायुतीमध्ये मतभेद आणि मनभेद होणार नाही याची काळजी घ्यायची आहे। कोणत्याही नेत्यांनी महायुतीबद्दल कुठलंही स्टेटमेंट करू नये, मन दुखतील असं स्टेटमेंट करू नये, महायुतीत खळा पडेल असं कोणतंही स्टेटमेंट करू नये। माझी सर्व नेत्यांना सूचना आहे किंवा विनंती आहे, माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचना ज्या आहेत त्या तंतोतंत पालना मी करणार आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी कुणाल बोहिटे आपल्या सोबत जोडलेले आहेत। कुणाल, याआधी गणेश नाईक यांना एकनाथ शिंदे यांच्या अंगावर सोडून भाजपानं त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता आणि आता हा पुढचा अंक समोर आलाय का? जगदीश, एकंदरीत पाहायचं झालं तर शिंदे आणि नाईक यांच्यामधलं शीतयुद्ध तर आता सगळ्यांनाच माहीत पडलेलं आहे आणि यानंतर आता भाजपचा एकला चलोरेचा नारा हा आणखीन भर घालणारा आहे। कारण दोन्ही पक्षांकडून म्हणजे शिवसेनेने देखील आनंदआश्रमामध्ये माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना एकत्रित घेत एकला चलोरेचा नारा हा जो आहे तो नेत्यापुढे बोलून दाखवलेला आहे आणि आता भाजपने देखील तेच केलेलं आहे। त्यामुळे दोन्ही पक्ष जे आहेत ते एकला चलोरेच्या नाऱ्यावरती ठाम असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। 2017ला देखील असंच प्रकारचं चित्र होतं। युती होणार होती, मात्र ऐन वेळेला युती झाली नाही। त्यामुळे 2017च्याच पुनरावृत्ती होते का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र शिंदे आणि नाईक यांच्या वादानंतर पुन्हा भाजप आता स्वबळाच्या तयारीत आहे। त्यामुळे शिंदेची ठाण्यामध्ये कोंडी करू पाहते का भाजप, असा देखील सवाल उपस्थित होतोय। मात्र कुणाल, या आजच्या मेळाव्यामुळे महायुतीमध्ये मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे? ज्याप्रमाणे शिंदे गटाने देखील बैठक घेतली आणि भाजपने देखील बैठक घेतली, त्यातलं महत्वाचं म्हणजे आता उद्या प्रदेशाध्यक्ष येणार आहेत। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा ठाणे दौरा असणार आहे आणि कोकण विभागातील बैठका देखील असणार आहेत। त्यामुळे आता प्रदेशाध्यक्षांकडे नेमकं काय मागणी होते हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे। मात्र जर भाजपा स्वबळाचा नारा देते तर नक्कीच महायुतीमध्ये मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे। कारण एकीकडे राष्ट्रवादीने देखील स्वबळाची घोषणा केलेली आहे। त्यामुळे एकंदरीतच आता सर्व नेते वरच्या स्तराला म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे कशा प्रकारे निर्णय घेतात याकडेच सर्वांचं लक्ष आहे। कारण सर्वच नेत्यांनी सांगितलेलं आहे स्थानिक लेवलचे जे काही निर्णय आहेत हे निर्णय वरिष्ठ लेवलला सोडवले जातील। मात्र कार्यकर्त्यांची इच्छा आहे किंवा स्थानिक नगरसेवकांची देखील इच्छा आहे स्वबळाची। त्यामुळे या सगळ्या प्रश्नांकडे किंवा या सगळ्या मागणीकडे हे नेते कशा प्रकारे पाहतात हे येत्या काळामध्ये पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण काही दिवसांवरतीच आता निवडणूक येऊन ठेपलेली आहे। जगदीश, मात्र कुणाल, एकीकडे नाशिकमधून देवेंद्र फडणवीस यांनी एकला चलोरेचा नारा दिला होता, अप्रत्यक्षपणे हा नारा होता, तर त्यानंतर आता कार्यकर्ते हे मेळावे घेऊन एकला चलोरेचा नारा देत आहेत। त्यावर चंद्रशेखर बावनकुळे असं म्हणतात की वरिष्ठ तिघेजण निर्णय घेतील, जे पक्षाचे प्रमुख आहेत ते। मात्र असे कार्यकर्त्यांनी नारे देऊन वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न होतोय का किंवा चाचपणी करण्याचा प्रयत्न होतोय का? ज्यावेळेस आपण स्थानिक लेवलला ही संपूर्ण बातम्या पाहतो त्यावेळेस कसं प्रत्येक महानगरपालिकेच्या दृष्टीने जर विचार केला गेला तर आता 2017ला जी काही संख्या होती, नगरसेवकांची संख्या होती, ती 23 ते 24 ही भारतीय जनता पार्टीची संख्या होती। त्याचप्रमाणे 67 हा आकडा शिवसेनेचा होता। 66 नगरसेवक बंडानंतर एकनाथ शिंदेसोबत गेलेले पाहायला मिळाले आणि एक नगरसेवक ज्या राजन विचारे यांच्या पत्नी आहेत त्या उबाटा गटाकडे गेलेल्या पाहायला मिळाल्या। त्यामुळे एकंदरीतच संपूर्ण बेरजेचं राजकारण ज्यावेळेस या ठाणे महापालिकेतलं पाहिलं जातं त्यावेळेस कुठेतरी निश्चितच या सगळ्या गोष्टींचा फटका, कारण आता शिवसेनेचे 2 गट झालेले आहेत आणि या 2 गटाचे मतदार विभागले गेलेले आहेत। त्यामुळे कशा प्रकारे ही निवडणूक होते, नेते काय निर्णय घेत आहेत, कारण प्रत्येक वरिष्ठ नेते हे वारंवार एकच सांगतायत की मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महायुती संदर्भातल्या या निवडणुकांबाबत चर्चा करतील। मात्र या चर्चा कधीपर्यंत होत आहेत किंवा या चर्चा झाल्यानंतर कार्यकर्त्यांना समाधानी निर्णय येतोय का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद कुणाल दिलेल्या माहितीबद्दल।